फडणवीसांना भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष करण्यास आरएसएसकडून ग्रीन सिग्नल. जेपी नड्डांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानं भाजप फडणवीसांची नेमणूक करणार, सूत्रांची माहिती. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकायचा फडणवीसांचा डाव होता. सगळं सहन करून उभा राहिलोय. राजकारणामध्ये फडणवीस राहतील किंवा मी, उद्धव ठाकरेंचा इशारा. योग्य वेळी उत्तर देणार, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपकडून फडणवीसांच्या व्हिडिओनं उत्तर. मी एकतर नादी लागत नाही आणि कुणी माझ्या नादी लागलं तर सोडत नाही, असा फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. 7 ऑगस्टला मवियाची जागावाटपाबाबत बैठक. बाळासाहेब थोरातांची माहिती. शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघामध्ये तरुणांना संधी देणार. विधानसभेला बारामतीमधून युगेंद्र पवार यांना संधी मिळण्याची शक्यता. ठुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचे लायसन्स घेतले. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप. ठुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार, दत्ता गोरडेंची माहिती. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. उद्धव ठाकरे संजय राऊत यांना 2000चा दंड. आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला. राहुल शेवाळेंनी केलेल्या मानहानीच्या दाव्यातून केलेला आरोपमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा फायदा घेतल्याप्रकरणी दिल्ली कोर्टाच्या निकालाकडे लक्ष. पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. भविष्यामध्ये कोणतीही परीक्षा देता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी UPSCकडून कारवाई. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये 10 बिबटे जेरबंद. जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे गुजरातमधील जामनगर इथल्या निवारा केंद्रामध्ये पाठवले. राजधानी दिल्लीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या दिल्लीकरांना मोठा दिलासा.